आता ही जातनिहाय जनगणना होणार, तर त्यात समाजात कोणते कोणते गैरसमज आणि भीती निर्माण होते याच्यामधून? आता 2-3 आहेत, आपण अनुभव घेऊया. हं, जातनीय जनगणना 3 राज्यात झाली. हं, ती खरं म्हणजे सेन्ससमध्ये व्हायला पाहिजे ती, बरोबर. परंतु ते राजकीय स्वार्थासाठी किंवा राजकीय हेतूसाठी किंवा राजकीय त्याला हे काय म्हणतो आपण साहस म्हणून त्यांनी केली, बिहारने केली. बरोबर. नितीश कुमार जरा शेकिंग याच्यात होते हं, आणि समोरचे यादव हे ओबीसी लीडर होते, हं, म्हणून जातीनिहाय जनगणना बिहारने केली. तसंच काँग्रेसच्या मागणी असल्याने मुख्य काँग्रेसची हं, आणि कर्नाटकमध्ये त्यांचं राज्य असल्याने त्यांनी केली, तेलंगणामध्ये त्यांचं राज्य त्यांनी केली. अनुभव काय, जातीनिहाय जनगणना करून सुद्धा बिहारमध्ये काही पॉलिसीमध्ये फरक नाही. याचं कारण असं आहे की आपल्याकडे 2,500 जाती येतात, हं, उपजाती म्हणून तो आकडा पुढे होईल. तर प्रत्येक छोटा जात का म्हणतो मला पाहिजे, तुम्ही कसं वाटप करणार? बरोबर. म्हणजे आंबेडकर हे दूरदृष्टी होते, त्यांनी क्लासमध्ये दिलं होतं, हं, जातमध्ये दिलंच नव्हतं. मी आधी सांगितलं 3 क्लास त्यांनी केले होते, ते काही जाती नव्हत्या, हं, वर्ग ज्याला म्हणतो आपण 3 वर्ग होते ते. हं, आता जर आपण जाती वाईज केलं तर निर्णय जाती मागतील. बरोबर. मला असं ऐकायला मिळालं की बिहारमध्ये सध्या कुर्मी जात, हं, जे नितीश कुमार आहेत ते जातीचे कुर्मी आणि यादव जात हं, यांचं पर्सेंटेज त्यांना मिळणाऱ्या रिझर्वेशनपेक्षा जास्त आहे. ओके. त्यांचं फायदा लोकसंख्या लाभ जास्त आहे. रिझर्वेपेक्षा कमी आहे, हं, म्हणजे त्यांना लाभ जास्त आहे. तर हे जर सगळं डिस्कस होईल तर जाती युद्ध सुरू होईल. कोणी कोणाचं तुम्ही मागे घेऊ शकत नाही हं, दिलेलं. नाही दिलं दुसऱ्या जाती येऊन दिलं का तुम्हीच सर्वे केलाय, आता पहा आम्हाला जास्त द्या. म्हणून त्यांनी सर्व केलं, मी करून दाखवलं, एवढं पुढं गप बसले. आता कर्नाटकमध्ये पहा तुम्ही हं, अजून ऑफिशियल रिपोर्ट बाहेर दिला नाही, नाही. तरी मंत्र्यामंत्र्याच भांडणं. एकाच काँग्रेसचं सरकार आहे, 2 मंत्र्यांमध्ये भांडणं. जे आपले हे जे आहे तिथले लिंगायत समाज हं, म्हणतो, हे जातगणनेमध्ये आमची लोकसंख्या कमी दाखवली, ती खोटी आहे, बरोबर. पुन्हा करा. हे काय मत चालणार आहे? वाद वाढतील. आता काँग्रेसने होऊन केलं ना, हं, राज्य त्यांचंच आहे, देशपातळीवर त्यांची 30 मागणी आहे, त्यांच्या राज्यात वाद काय व्हायचं कारण? हं, आणि ती उघड झाली तर कर्नाटकला सर्व ते मागे घ्यावं लागेल. त्याचबद्दल आपलं तेलंगणामध्ये थोडंसं लहान राज्य आहे, हं, त्यांनी जाती केली आहे, पण आरक्षण ऍडजस्ट करताना 50%च्या पुढे गेलं हं, आणि कोणी जर कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टामध्ये तर ते नष्ट होईल. म्हणजे एवढं उद्योग कशासाठी करायचा? विकासाचे कामं बाजूला ठेवायचे, आणि 1-2 वर्ष लोकांना याच्यातच गुंतवायचं.